हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून तुमच्या सबस्क्राईबने मला किंवा कमेंटनी, लाईकने मला कळेल की मला एक मोटिवेशन मिळेल की जेणेकरून मी तुमच्यासमोर अजून नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे की आता सेलिब्रेशन जे रक्षाबंधनचं सेलिब्रेशन आहे, ऑलमोस्ट आपण घरी कधी मार्केटमधून किंवा घरी एक स्वीट्स बनवतो असतो. तर मी पण एक छोटासा ट्राय केलेला आहे जे तुमच्यासमोर रेसिपी शेअर करत आहे. तर आपल्या घरी निदान मार्केटमध्ये जर जातो आपण तर 500 रुपयाच्या किलोच्या हिशोबाने आपल्याला ही स्वीट डिश आपल्याला मिळतं. जर आपल्या घरी राहून जर आपण ही रेसिपी ट्राय केली तर आपल्याला नियर अबाउट 50 ते 100 रुपयापर्यंत आपल्याला ही रेसिपी मिळेल, स्वीट मिळेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्या घरी अवेलेबल जे दूध आहे, 1 कप दूध घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला 1.5 कप मिल्क पावडर टाकायचं आहे. ठीक आहे. दूध गुणगुणा घ्यायचं. गॅसवर आपण जेव्हा ठेवतो, जेव्हा आपल्याला आपल्या बोटाला जेवढं सहन होतं तेवढं दूध गरम करून घ्यायचं आणि 1.5 कप आपल्याला मिल्क पावडर टाकायचं. छान प्रकारे त्याला मेल्ट करून घ्यायचं आणि जितक्या कमी त्याच्यामध्ये गुठल्या पडेल तितकं चांगलं. ठीक आहे. आणि मार्केटसारखं टेस्ट यासाठी आपण जर तुमच्या घरी जास्त गोड खात असेल तर तुम्ही साखर टाका. ठीक आहे. 2 टेबलस्पून. जर तुम्हाला कमी गोड खात असेल तर काही साखर टाकण्याची काही गरज नाही, कारण मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी साखर असते. ठीक आहे. पण थोडं आपण यूज करू शकतो किंवा नाही पण करू शकतो, ते तुमच्या अकॉर्डिंग टेस्ट आहे. ठीक आहे. आणि मार्केटसारखा टेस्ट यासाठी थोडंसं 2 टेबलस्पून तुम्ही ऑइल टाकू शकता किंवा घी टाकू शकता. ठीक आहे. तर अजून त्याला टेस्ट येईल. आणि जितक्या गुठल्या तुम्ही हलवत राहाल, कंटिन्यू हलवत राहाल, जेणेकरून खाली जे तळायला लागणार नाही. ठीक आहे. तर आणि जितके कमी गुठल्या तुमच्या तिथे होणार तितकं बेस्ट राहणार, जेणेकरून ही कलाकंद जी आपल्याला मिठाई मार्केटमध्ये मिळते, जी 250-300 रुपयाच्या किलोच्या हिशोबाने, ती मला रेट तर एक्झॅक्ट माहिती नाही पण असेल इतका भाव. तर त्यानुसार तुम्हाला हे घरी तुम्ही 50 ते 100 याच्याने मिळू शकता. आता बघा, ऑलमोस्ट आपलं मिश्रण जे आहे ते गाढं झालेलं आहे. आता काय करायचं, त्याला गॅस बंद करून खाली जितकी पण त्याच्यामध्ये जी एअर जमा झालेली आहे, जी वाफ जमा झालेली आहे ती काढून टाकायची. थोडंसं पॅनला चम्मचनी काढून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, एका पॅनला तेल लावून किंवा घी लावून ग्रीस करून घ्यायचं. जर तुमच्याकडे प्लेट वगैरे असेल प्लेनवाली ते घेऊ शकता किंवा केक टिन घेऊ शकता. तर त्यामध्ये आपण मिश्रण ठेवायचं आणि जवळपास 20 ते 30 मिनटं फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. 20-30 मिनटं आपण ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. ठीक आहे. तर आपली ही एक मिठाई, एक स्वीट डिश आपली रेडी झालेली आहे. तुम्ही एक रक्षाबंधनमध्ये तुमच्या भावाला पण टेस्ट करायला देऊ शकता, फॅमिलीमध्ये पण एन्जॉय करू शकता. तर आपली ही मिठाई रेडी झालेली आहे. त्याला कट करून घ्यायचं. गार्निशिंगला तुम्ही काजू, बदाम जे पण तुमच्या घरी अवेलेबल असेल ड्रायफ्रूट्स, ते तुम्ही गार्निशिंगला करू शकता. आता तुमच्यासाठी रेडी आहे रक्षाबंधन स्पेशल स्वीट डिश कलाकांची. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक